नमस्कार मंडळी, महासंवाद मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सध्या आपण वावरिरे येथे आहे आणि आज शनिवारचा बाजार आहे आणि वावरिरे गणामध्ये भाजपचे उमेदवार आहेत राजाराम बोराटे हे मतदारांना भेटायला थेट बाजारात आलेत। त्यांच्याशी आज आपण संवाद साधतोय। तुम्ही मतदारांना भेटायला बाजारात आलाय, काय कसा प्रतिसाद आहे आपल्याला? अतिशय वावरेर गावामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे। कालच हाऊस टू हाऊस संपूर्ण वावरेर गाव मी केलेलं आहे आणि अतिशय प्रत्येक घरातून या ठिकाणी चांगला असा प्रतिसाद लोकांच्याकडून मिळालेला आहे। आणि आज या वावरेच्या बाजारामध्ये मी सर्वांची या ठिकाणी संवाद साधला। अतिशय लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि वावरेचं मतदान अतिशय चांगलं होईल असा मला आत्मविश्वास आहे। तुम्ही आज जे भाजपचे किंवा जयाभाऊंचे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना देखील तुम्ही आता संपर्कात आहे किंवा भेटताय, काय त्यांच्या भावना काय आहेत वगैरे? अतिशय ते सर्वच कार्यकर्ते जुने नवे माझ्या उमेदवारीमुळे अतिशय आनंदी आहेत आणि त्यामुळे त्यांचा प्रतिसादही चांगला पाठिंबा आहे मला आणि त्यामुळे चांगलं मताधिक्य या ठिकाणी मला मिळेल। काय असेल येणाऱ्या 9 तारखेला निकाल 100% चांगल्या लीडनं आपली सीट लागेल। बरं, आता इकडूनचा जो परिसर आहे वावरेरे दानवडी याचं काय विजन वगैरे काय भविष्यात? भविष्यामध्ये वावरेऱ्यासारखं तीर्थक्षेत्र हे तीर्थक्षेत्रामध्ये बसवून पांडलिंग देवस्थान आणि जास्तीत जास्त डेव्हलपमेंट कशी करता येईल त्याचा निर्णय आपण घेऊ भाऊंच्या माध्यमातून आणि वावरेचा चांगला विकास करू आपण। वावरेरे गावामध्ये पांडलिंगाचं देवस्थान आहे, याविषयी आपली काय भावना आहे बाकीच्या तीर्थक्षेत्राच्या संदर्भात किंवा विकासाच्या संदर्भात? आता वावरेऱ्या ठिकाणी पांडलिंग देवस्थान आहे, जागृत देवस्थान आहे आणि या भागातलं असं प्रसिद्ध आहे आणि त्यामुळं या वावरेऱ्याचं पांडलिंग देवस्थानचा जयकुमार गोरे भाऊंच्या मार्फत या ठिकाणी तीर्थक्षेत्र म्हणून समावेश करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि तीर्थक्षेत्र विकास मधून या ठिकाणी जास्तीत जास्त भरघोस निधी या वावरेर गावाला मिळवून देऊन या गावचा विकास जास्तीत जास्त कसा करता येईल याचा प्रयत्न माझा राहणार। आता तुमच्यासोबत वसव साहेब आहेत, त्यांचे अपंगाची एक संघटना आहे, त्यांच्यासाठी काय तुमचं आहे का नियोजन वगैरे? काय अपंग लोक असतील, अनाथ विधवा, त्यांना जेवढं गोरेभाऊंच्या माध्यमातून जेवढं सहकार्य करता येईल आणि मी पंचायत समितीमध्ये या ठिकाणी गेल्यानंतर ज्या काही अपंगासाठी योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा 100% प्रयत्न करेन मी। तुम्ही काय सांगताल वसव साहेब? मी युवराज रामचंद्र असो, मुक्काम पोस्ट वावरे, तालुका मान, जिल्हा सातारा। मला एक इतका आनंद होतोय की आपले भाजपचे राजाराम बोराटे खरोखर धडाडीचे कार्यकर्ते आहे आणि मला इतका आनंद होतोय की आतापर्यंत माझा हातपाय गेल्यापासून शिखर शिंगणापूरमध्ये बरेच वेळा 4 वर्ष मी दुकान नेलं ना, त्यांनी 15 दिवस अगोदर मला लाठी सोय केली, मला कुठली अडचण आली। आणि दुसरी गोष्ट की मला आनंद होतो म्हणजे काय की प्रहार संघटनेची मान खटाव सातारा जिल्ह्यात जेवढे अपंग आहेत तेवढे अपंग संघटनेचे कामातर्फे की बाबा काय नाही, आज आपल्याला अपंग संघटनेची कामं करायची, भाऊंना जेवढे लीड निवडून आणायचे प्रहार संघटनेतून की अपंग संघटनेतून, विधवा महिला जनशक्ती शेतकरी संघटना, ह्याच्यातून जेवढं मला लीड देता येईल तेवढं मी 100% देणार। आणि ही आता जी उमेदवार आहेत ही 115% निवडून येणार ही गॅरंटी देतो मी। उभे आहेत भाजपच्या चिन्हावरती, जयाभाऊनी त्यासनी उमेदवारी दिलेली आहे वावरेकर म्हणून आम्ही ह्या ठिकाणी त्यासनी भरघोस मतानं निवडून आणण्याचा मी 100% काम करणार आहे आणि सर्व जनता आमच्या पाठीशी आहे। ही तुम्हाला ही बाकीची जे जनता दिसते त्यातून तुमच्या निदर्शनात येतच असेल की जनता किती भाऊंच्या पाठीशी आहे आणि ही मत बापूला नसून ही जयाभाऊंच्या विकासाला आणि जयाभाऊंनी हात बळकट करण्यासाठी ही सगळा आमचा प्रयत्न असेल। जास्तीत जास्त कसं आमच्या वावऱ्यातून लीड राहील ह्याचा आम्ही 100% प्रयत्न करू। भारतीय जनता पार्टीचा विजय, भारतीय जनता पार्टीचा विजय। गावामधून राजाराम बोराटे बापू उभे आहेत, त्यांना मी या निवडणुकीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि भरघोस मतांनी लोकांनी त्यांना निवडून द्यावं असे मी त्यांना आव्हान करतो। त्यांना मत म्हणजेच विकासाला मत आणि जयभावना मत
जयाभावांचा हात बळकट करण्यासाठी, त्यांची ताकद द्विगुणित करण्यासाठी राजाराम बापूंना मतदान देऊन लोकांनी सहकार्य करावं ही विनंती.